नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण गुरुचे मिथुन राशीतील गोचर भ्रमण वय गोचर भ्रमण 6 राशींना, अशा 6 भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्या 6 राशींना हे गोचर भ्रमण अतिशय जोरदार शुभफळ देऊन जाणार आहे, अशा 6 राशीच्या बाबत मी बोलण्यासाठी इथं आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये मी फक्त 6 राशीबद्दल सांगणार आहे की ज्या अशा 6 कोणत्या भाग्यवान राशी आहेत की ज्या 6 राशींना हे गुरुचं गोचर मिथुन राशीतील गुरुचं गोचर अतिशय जोरदार शुभफळ देऊन जाणार आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर आपण 12ही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला गुरु गोचर समजण्यासाठी गुरुबद्दल थोडी माहिती देतो, म्हणजे तुम्हाला हे गुरुचं गोचर खूप चांगल्या प्रकारे समजेल। नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा शुभग्रह आहे। अतिशय शुभग्रह असा असणारा ग्रह म्हणजे गुरु आहे। म्हणजे आकारमानाने सगळ्यात मोठा आणि सर्व ग्रहामध्ये अतिशुभ ग्रह असलेला अमृतदृष्टी असलेला असा ग्रह कुठला आहे तर तो गुरु आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही हे पाहिलं जातं। म्हणजे आजही लग्न असेल, विवाह असेल, वास्तू असेल, मुंज असेल, यामध्ये गुरुबळ असल्याशिवाय ते केलं जात नाही। इतकं शुभ कार्याला गुरुबळ महत्त्वाचं असतं। गुरु ग्रह हा कुंडलीतील पंचम, भाग्य व दशम स्थानाचा मालक असल्याने गुरुवरनं आपण शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, त्याचबरोबर व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मानसन्मान, कीर्ती, यश, पैसा इत्यादीचा कारक ग्रह गुरु आहे। थोडक्यात गुरु म्हणजे व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, भाग्याची साथ असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधू संत, महंत ही लोक गुरुच्या अंमलाखाली येतात। आता इथपर्यंत कळल्यानंतर आपल्याला सांगितलं की गुरुचा गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे 1 वर्ष लागतं। सरासरी गुरु हा 1 वर्ष आणि 13 दिवसांनी राशांतर करतो। म्हणजेच गुरु हा 1 वर्षांनी राशी बदल करतो। गुरुच्या गोचरीचा जर विचार केला की गुरुचं गोचर प्रत्येक राशीला कसं असतं तर जेव्हा तुमच्या चंद्र राशीला, मी लग्न राशीला म्हणत नाही, तुमच्या जेव्हा चंद्र राशीला गुरु जेव्हा गोचरणी दुसऱ्या, 5व्या, 7व्या, 9व्या आणि 11व्या स्थानामध्ये येतो तेव्हा तो अतिशय शुभफलदायी ठरतो। या उलट गुरु जेव्हा गोचरणे चंद्र राशीला 4था, 8वा आणि 12वा, त्याचबरोबर 6वा आणि 3रा येतो तेव्हा तो अतिशय अशुभफलदायी असतो, हे लक्षात घ्या। असा हा गुरु दिनांक 14 मे 2025 रोजी वृषभ या राशीतून मिथुन या शत्रूच्या म्हणजेच बुधाच्या राशीत प्रवेश करणार आहे। मिथुन राशीमध्ये हा गुरु 14 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत राहणार आहे। मध्ये हा गुरु 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या काळात तो अतिचार गतीने मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये जाणार आहे व पुन्हा 5 डिसेंबरला तो मिथुन राशीमध्ये जाऊन तो 1 जूनपर्यंत मिथुन राशीमध्ये राहणार आहे। कर्क राशीमध्ये 11 नोव्हेंबर रोजी गुरु वक्री होणार असून तो 11 मार्च 2026 रोजी मार्गी होणार आहे। थोडक्यात 11 नोव्हेंबर 25 ते 11 मार्च 2026 पर्यंत गुरु हा वक्री असणार आहे, लक्षात घ्या। गुरुच्या बेसिक माहितीनंतर आता आपण मिथुन राशीतील या गोचरचं काय फळ मिळते मी सांगणार आहे। गुरु मिथुन या शत्रूच्या राशीत येत असल्याने सर्वच राशींच्या लोकांना कमी अधिक प्रमाणात अशुभ फळ मिळतील असं वाटतंय, का तर गुरु हा राशीगत बलवान नाही, लक्षात घ्या। गुरुच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टीमध्ये प्रतिकूल फळे मिळण्याची शक्यता या काळात राहील। आपण मात्र गुरुचं गोचर सांगताना इतर ग्रहांच्या गोचरीचाही विचार करून भाकीत करतो, त्यामुळे आपल्याला इतर ग्रह गोचरी ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कशी आहे ते पाहणं फार गरजेचं आहे। तुम्हाला इतर ग्रह गोचरी मी सांगतो। कुंभ राशीमध्ये राहू आहे, सिंह राशीमध्ये केतू असणार आहे। त्यावेळी आता 29 मेला राहू केतूचं गोचर होतं, त्यामुळं पुढील 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष राहू हा कुंभ राशीत असणार आहे आणि सिंह राशीमध्ये केतू असणार आहे आणि या दोन्ही ग्रहांचा गुरुशी नवपंचम आणि लाभयोग होणार आहे, ही सगळ्यात चांगली गोष्ट असणार आहे। शनी हा मीन राशीमध्ये आत्ता गेलेला आहे। शनी मीन राशीमध्ये पुढील 2.5 वर्ष असणार आहे। शनीशी ह्या गुरुचा केंद्रयोग होणार आहे। सगळ्यात मुख्य म्हणजे बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या राशीमध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये गुरु, राहू असे दोन्ही ग्रह येत असल्याने म्हणजे कुंभ राशीमध्ये राहू, त्यानंतर मिथुन राशीमध्ये गुरु, म्हणजे बुद्धीच्या राशीमध्ये गुरु आणि राहूसारखे ग्रह येत असल्यामुळे जून 2026 पर्यंत जन्मलेली मुले ह्या 1 वर्षामध्ये जी मुलं जन्मतील ती मुले अतिशय बुद्धिवान, संशोधक, ज्ञानी, अभ्यासू असणाऱ्या लक्षात घ्या।
हा एक अतिशय चांगला योग आहे, गुरु राहूचा नवपंचम योग आहे। हा गुरु या विद्यार्थ्यांना, या मुलांना शिक्षणाला, बुद्धिमत्तेला व ज्ञानाला अनुकूल ठरेल, मात्र थोडा आरोग्याच्या बाबतीत प्रतिकूल ठरू शकतो। गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण ज्या राशींना हे गुरुचं गोचर दुसरं, 5वं, 7वं, 9वं, 11वं आणि पहिलं असणार आहे, अशा 5 ते 6 भाग्यवान राशींना ही गुरुची काय फळे मिळतील, शुभफळे कशा प्रकारे मिळतील, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या 5 राशीच्या किंवा 6 राशीच्या लोकांना हा गुरु छप्पर फाडके यश आणि पैसा देणार आहे। भाग्याची साथ या लोकांना अतिशय चांगली मिळणार आहे। म्हणून अशा 6 भाग्यवान राशी कोणती आहेत, या 6 भाग्यवान राशींना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओला सुरू करूया। आपण क्रमाने राशी घेऊया। सगळ्यात बलवान राशी मी सुरुवातीला घेणार आहे, त्यानंतर उत्तरोत्तर खाली घेणार आहे। सर्वात पहिली राशी म्हणजे वृषभ रास। वृषभ राशीला 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत वृषभ राशीला गोचरीने गुरु दुसरा म्हणजे राशीच्या धनस्थानातून जाणार असल्याने हा गुरु मागील 2 वर्षापासून होत असलेल्या शारीरिक मानसिक त्रासातून या लोकांची आता मुक्तता करणार आहे। मानसिक अस्वस्थता, चिंता, बेचैनी, मानसिक असमाधान इत्यादी या लोकांची बऱ्याच अंशी हा गुरु कमी करणार आहे। ही एक आनंदाची बाब वृषभ राशींच्या लोकांसाठी असेल। सगळ्यात मुख्य म्हणजे या राशीच्या लोकांना लाभातून सुरू असलेले शनीचं गोचर व दशमातून सुरू असलेलं राहूचं गोचर जून 2026 पर्यंत उत्तम असल्याने या राशीला छप्पर फाडके यश आणि पैसा मिळणार हे नक्की। 12ही राशीमध्ये सगळ्यात ग्रहमानाने बलवान असणारी येणाऱ्या आगामी 1 वर्षामध्ये कुठली रास असेल तर ती वृषभ रास लक्षात ठेवा। राशीचक्रामध्ये सर्वात उत्तम ग्रहमान असणारी ही एकमेव रास आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। लाभातील शनीमुळे या लोकांना येणाऱ्या काळामध्ये मोठे आर्थिक लाभ होतील। एखादी मोठी इच्छापेक्षा या लोकांची या काळात आता पूर्ण होणार आहे। विशेषतः घर, वाहन, वास्तू, प्रॉपर्टी, शेती, वस्त्र, अलंकार यांची प्राप्ती या लोकांना मनासारखी होणार आहे। यांच्या उत्पन्नामध्ये आता मोठी वाढ होईल। दशमातील राहूमुळे काहींना सरकारी किंवा अधिकाराची नोकरी मिळेल, तर काहींना नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं, पगारवाढ मिळणं इत्यादी संभवतं। राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं, एखाद्या मोठ्या पदाची प्राप्ती होणं या काळात संभवतं। गुरुच्या गोचरचा जर विचार केला तर शनीचे फळ मी सांगितले, लाभातल्या शनीची, दशमातल्या राहूची सांगितली। जर गुरुच्या गोचरचा विचार केला तर राशीला दुसरा गुरु असणार आहे। धनस्थानातून गुरुचं गोचर अतिशय चांगलं असतं। धनस्थान हे पैशाचं आहे आणि पैसा देणारा ग्रह गुरु आहे, त्यामुळे धनस्थानामध्ये येणारा गुरु हा नक्कीच ह्या राशीच्या लोकांना मालामाल करणार आहे। चंद्र राशीच्या द्वितीय स्थानातून होणारं गुरुचं गोचर भ्रमण हे नेहमी अनुकूल आणि शुभफलदायी असतं। विशेषतः या राशीच्या लोकांना म्हणजे वृषभ राशीच्या लोकांना हा गुरु आता येणाऱ्या 1 वर्षामध्ये मोठे आर्थिक लाभ करून देणार जाईल। लाभेश आणि अष्टमेश या 2 पैशाच्या किंवा धनस्थानाचा मालक होऊन गुरु हा धनस्थानी येत असल्यामुळे पैशाच्या स्थानामध्ये येत असल्याने या लोकांना अचानक किंवा मोठे आर्थिक लाभ या काळामध्ये होतील। पैशाच्या बाबतीत किंवा धनप्राप्ती बाबतीत हा गुरु जोरदार शुभफळे देईल। विशेषतः या लोकांना आता भाग्याची, नशिबाची, दैवाची साथ या लोकांना आता मिळणार आहे पुढील 1 वर्षामध्ये। त्यामुळे ह्या लोकांना अतिशय चांगला पैसा आणि नावलौकिक मिळणार आहे। ह्या लोकांना या 1 वर्षामध्ये कष्टापेक्षा किंवा अपेक्षेपेक्षा जास्त मोठं यश हा गुरु देणार आहे। थोडक्यात 1 जून 26 पर्यंत वृषभ राशीचे ग्रहमान उत्तम असल्याने या लोकांची मोठी प्रगती होणार आहे। या गुरुमुळे आता ह्या लोकांची रखडलेली सर्व कामे आता मार्गी लागतील। कष्टाच्या मानाने मोठे लाभ होणं, यश मिळणं संभवतं। काहींची जुनी येणी वसूल होतील, तर काहींना अडकलेले पैसे मिळतील। काहींना उत्पन्नाचे एखादं नवीन साधन हाती लागेल। काहींना सहज कर्ज उपलब्ध होईल व कर्जाच्या माध्यमातून पैसा मिळाल्याने कर्जाचा ताण व व्यवसायातील अडचणी बऱ्याच अंशी या लोकांच्या कमी होतील। थोडक्यात पैशाच्या बाबतीत हा गुरु अतिशय चांगला जाणार आहे। काहींना मागे केलेल्या गुंतवणुकीतून मोठे आर्थिक लाभ या गुरुमध्ये होतील किंवा या काळामध्ये होतील। आर्थिक लाभ उत्तम झाल्याने काहींची कर्जमुक्ती होणे संभवतं। मागील 1.5-2 वर्षापासून होत असलेल्या मानसिक त्रासातून या लोकांची आता हा गुरु सुटका करणार आहे। या गुरुमुळे या लोकांना मानसिक सुख, समाधान, शांतता, स्थिरता आता मिळणार आहे। आरोग्यात चांगली सुधारणा होईल। या गुरुमुळे नोकरी व्यवसायामध्ये या लोकांची प्रगतिकारक स्थिती राहील। व्यावसायिकांना हा गुरु मोठे आर्थिक लाभ करून देणारा, तसेच व्यवसायामध्ये वाढ आणि प्रगती करणारा जाईल। तुम्हाला व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता। याच काळात व्यवसाय ह्या लोकांचा स्थिर होणार आहे किंवा स्थिर करून ह्या लोकांनी ठेवावा, म्हणजे भविष्यात 7.5चा फारसा त्रास होणार नाही। धनस्थानातील म्हणजेच कुटुंब स्थानातील या गुरुमुळे कुटुंबामध्ये एखादं मंगल कार्य या लोकांचं पार पडेल। त्यामुळे कुटुंबामध्ये सुख, शांती, आनंद नांदेल।
कुटुंबातील वातावरण सुखी आनंदी राहील. विद्यार्थ्यांना हा गुरु शिक्षणामध्ये मोठं यश देईल. विशेषतः 14 मे 2025 पर्यंत होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश हा गुरु देईल. काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळतील. अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळणं शक्य आहे की प्रवेश मिळेल. काहींना स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ह्या एका वर्षामध्ये मोठं यश मिळेल. काहींना सरकारी नोकरी लागणं की त्यांची इच्छापूर्ती होणं या काळात संभवतं. या गुरुमुळे वृषभ राशींच्या विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील व पारही पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचं सुख मिळेल. वडिलोपार्जित व्यवसायातून याला मोठे लाभ होतील. तसेच बोलण्यामुळे फायदा होणं संभवतं. थोडक्यात वृषभ राशीला सध्या गुरुबरोबर इतर ग्रहांचं गोचर उत्तम आणि शुभफलदायी असल्याने 12 राशीमध्ये सर्वात आघाडीवर व यश मिळवणारी एकमेव राशी म्हणजे वृषभ राशी आहे, लक्षात घ्या. माझ्या मते ही भाग्यवान राशी आहे. या राशीला छप्पर फाडके यश आणि पैसा हा गुरु देणार आहे. त्यात दुसरी भाग्यवान रास म्हणजे कुठली तर तूळ रास. 15 मे 2025 ते 1 जून 26 पर्यंत तूळ राशीला गुरु 9वा म्हणजे राशीच्या भाग्यस्थानातून येत असल्याने हा गुरु तूळ राशीच्या लोकांना अतिशय शुभफलदायी व भाग्योदय करणार जाईल. मुख्य म्हणजे मागील 1 वर्षापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची मुक्तता करणारा हा गुरु असेल. तृतीयेश आणि षष्ठेश होऊन गुरु धन भाग्यस्थानी येत असल्याने या लोकांचे परदेश गमन, लांबचे ट्रिप, उच्च शिक्षण यासाठी हा गुरु अतिशय शुभफलदायी ठरेल. सध्या तूळ राशीला शनीचं भ्रमण ही षष्ठ स्थानातून उत्तम सुरू असल्याने या लोकांची आता येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती होईल. यांची रखडलेली सर्व कामे मार्गी लागून त्यांना मोठं यश या काळात मिळणं संभवतं. या लोकांची शत्रुबाधा आता कमी होईल. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं, निवडणुकीमध्ये यश मिळणं, काहींना नवीन नोकरी मिळणं किंवा व्यवसायामध्ये मोठी प्रगती होणं या काळात संभवतं. राहू केतूच्या गोचरचा विचार केला तर राहू केतूचं गोचरही या लोकांना उत्तम असल्याने शिक्षण, उच्च शिक्षण, बुद्धिमत्ता, आर्थिक लाभ या दृष्टीने उत्तम फळे मिळतील. सगळ्यात मुख्य म्हणजे भाग्याचा नशिबाचा कारकच गुरु हा भाग्यस्थानामध्ये येत असल्यामुळे भाग्यातील हा गुरु तूळ राशीच्या लोकांना आता नशिबाची साथ, भाग्याची साथ पुढील 1 वर्ष उत्तम देणार आहे. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात आता एखादी भाग्यकारक घटना घडेल असं दिसतं. तर काहींचा या काळामध्ये भाग्योदय होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये भरघोस यश या लोकांना मिळणार आहे. तसेच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा हा गुरु करेल. काहींना नवीन संधी उपलब्ध होतील. मुलांचे, नातवंडांचे सौख्य उत्तम मिळेल. विशेषतः नोकरी व्यवसायामधील अडचणी आता या लोकांच्या बऱ्याच कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता आणि यश या लोकांना तर मिळेल. या लोकांची आता धार्मिकता वाढेल, कारण भाग्यातला गुरु हा धार्मिकतेला किंवा अध्यात्माला खूप चांगला असतो. त्या ह्या लोकांची आता धार्मिकता वाढेल. काही लोकांच्या हातून मोठ्या धार्मिक विधी यावर्षी पार पडतील. व्यक्तीकडून उपासना उत्तम होईल. काहींना या गुरुमुळे विद्यार्थ्यांना विशेषतः पदवी, पुरस्कार तसेच मान सन्मान मिळतील. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा आणि शिक्षणासंबंधी सर्व इच्छापेक्षा पूर्ण करणारा जाईल. परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये आता ह्यावर्षी मोठं यश मिळेल. काहींना हा गुरु उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करेल किंवा काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी देईल. 15 मे 25 ते 1 जून 26 या काळात या भाग्यातील गुरुमुळे तूळ राशीच्या विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील व तसेच पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचं किंवा अपत्य प्राप्तीचे सुख मिळेल. मुख्य म्हणजे या गुरुमुळे या लोकांची मानसिक स्थिती आता सुधारेल. मागील 1 वर्ष जी मानसिक स्थिती खराब होती ती आता अतिशय चांगली होणार आहे. व्यक्ती सकारात्मक होईल. या गुरुमुळे या लोकांना सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. तसेच आरोग्यही उत्तम लाभेल. ज्या लोकांना मागील काही दिवसापासून आरोग्याच्या समस्या आहेत किंवा जुने आजार आहेत ते या गुरुमुळे बऱ्याच प्रमाणात कमी होतील किंवा या आजारावर त्यांना योग्य उपचार मिळाल्याने त्यांना उपशय मिळेल. थोडक्यात हा गुरु तूळ राशींच्या लोकांना मानसिक, शारीरिक स्वास्थ्य देणारा आणि भाग्योदय करणारा जाईल. ही तूळ राशीच्या लोकांना आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे वृषभ राशीनंतर तूळ राशी भाग्यवान असणार आहे. तिसरी भाग्यवान राशी म्हणजे कुंभ रास. बघा, कुंभ राशीला शनीची 7.5 मागील 5-1 वर्ष खूप खराब गेले, पण आता तूळ राशीच्या लोकांना काहीतरी गोष्टी चांगल्या होणार आहेत. माझ्या मते कुंभ राशी भाग्यवान राशी, लक्षात घ्या. 15 मे 2025 ते 1 जून 26 पर्यंत कुंभ राशीला गुरु 5वा म्हणजे राशीच्या पंचम स्थानामध्ये येत असल्याने हा गुरु मागील 4-5 वर्षापासून होत असलेल्या महाभयंकर कौटुंबिक, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासातून आता या लोकांची मुक्तता करणारा ही एक आनंदाची बाब कुंभ राशीच्या लोकांसाठी असणार आहे. 7.5 जून 2027 पर्यंत असली तरी
या गुरुमुळे 7.5चा बराच त्रास आता कमी झालेला पाहावयास मिळेल. पंचम स्थानातील गुरुमुळे ह्या लोकांना बुद्धी, कला व हाती घेतलेल्या विद्येच्या जोरावर मोठा पैसा 15 मे नंतर हा गुरु या लोकांना मिळवून देईल. विशेषतः बुद्धी, शिक्षण, कला आणि घेतलेली विद्या याच्या जोरावर या लोकांना पैसा मिळेल. हा गुरु या लोकांना आता नशिबाचा साथ उत्तम देणार असल्याने या लोकांना आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठे यश येईल. मागील 4-5 वर्षापासून रखडलेली सर्व कामे या लोकांच्या आता मार्गी लागतील. या लोकांना यशाचा मार्ग सापडेल. काही भाग्यकारक घटना यांच्या आयुष्यात घडतील. थोडक्यात हा गुरु जीवनातील दुःखाचा नाश करून सुखाची उधळण करणारा असा असेल असं माझं मत आहे. मुख्य म्हणजे हा गुरु या लोकांच्या आता मानसिक स्थिरता आणि शांतता या लोकांना देईल. विशेष म्हणजे संततीकडून उत्तम सहकार्य आणि सुख या लोकांना मिळेल. संततीबाबत एखादी शुभ घटना घडेल. संततीचा उत्कर्ष या काळात घडेल. संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्ती होईल. या गुरुमुळे नोकरी व्यवसायामधील अडचणी आता कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता आणि यश मिळेल. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होऊन मनाप्रमाणे अर्थप्राप्ती होणार आहे, या लोकांना होणार आहे. व्यावसायिकांनाही हा गुरु आता चांगले आर्थिक लाभ करून देणार आहे. थोडक्यात या लोकांची आता आर्थिक स्थिती सुधारेल. काही कुंभ राशीच्या लोकांना शेअर्स, लॉटरी, सट्टे यामधूनही मोठे लाभ करून देईल. बुद्धीच्या जोरावर या लोकांना आता चांगला पैसा मिळेल. पंचम स्थानात येणारा गुरु हा काहींना प्रेम प्रकरणामध्ये भरघोस यश देईल. काहींचे जुने स्नेह जुळतील किंवा नवीन नातेसंबंध, प्रेमसंबंध निर्माण होतील. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा आणि शिक्षणासंबंधी सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा जाईल. मनापासून अभ्यास केला तर या लोकांना मोठं यश येईल. मनापासून अभ्यास करावा असं या लोकांना वाटेल. त्यामुळे परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये या लोकांना मोठं यश मिळणार आहे. अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स या लोकांना मिळतील. काहींना इच्छित ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. विवाहोत्सुक मुलामुलींचा विचार केला तर ह्या लोकांचे विवाह आता 1 जून 26 पर्यंत जुळतील व पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना यावर्षी संतती प्राप्तीचा योग येईल. सर्वात मुख्य म्हणजे मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या तक्रारी, आजारपण व त्यातून होणारा मनस्ताप हा गुरु आता कमी करणार आहे आणि या लोकांचं आरोग्य आता उत्तम करणार आहे किंवा उत्तम होणार आहे. गुरुचं गोचर उत्तम ह्या लोकांना असलं तरी राशीतूनच होत असलेल्या राहूचं गोचर, त्याचबरोबर सप्तमातील केतूचं गोचर थोडं ह्या लोकांना मनस्तापदायक काही बाबतीत जाणार आहे. चंद्रावरून राहूचं गोचर 29 मे नंतर होत असल्याने काहींना अनारोग्य, मनस्ताप, निरर्थक भय, चिंता, नेत्रपीडा इत्यादी येईल. मात्र हा राहू या लोकांची कार्यक्षमता वाढवेल आणि यांच्या संपत्तीमध्ये वाढ करेल. ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. सप्तमातील केतूमुळे वाईट संगत किंवा परस्त्री यांच्या संगतीमुळे बदनामी होणे संभवतं. हा केतू या लोकांना क्लेश किंवा दुःखदायक जाईल. काहींचे जोडीदारांशी मतभेद, वाद या काळात संभवतात. कुंभ राशीची अविवाहित मुले किंवा मुली आंतरजातीय किंवा रूढीबाह्य विवाह करण्यासाठी या काळामध्ये आता प्रेरित होतील. विशेषतः राहू केतूचे अशुभ परिणाम या लोकांना 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 25 पर्यंत व 1 जून 26 ते 25 नोव्हेंबर 26 या काळात या राशीच्या लोकांना प्रकर्षाने मिळतील. त्यामुळे या काळात या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी गुरुचं गोचर या लोकांना उत्तम जाणार आहे. राहू केतूचं गोचर थोडं प्रतिकूल जाईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर चौथी भाग्यवान रास आहे ती म्हणजे धनुरास. 15 मे 2025 ते 1 जून 26 पर्यंत धनु राशीला गुरु 7वा म्हणजे राशीच्या सप्तम स्थानामध्ये येत असल्याने हा गुरु धनु राशीच्या लोकांना वैवाहिक व आर्थिक बाबतीत अतिशय शुभफलदायी जाणार आहे. मागील 1 वर्षापासून होत असलेला कौटुंबिक, मानसिक त्रास या लोकांचा आता हा गुरु कमी करेल. मानसिक शांतता, स्थिरता तसेच मानसिक सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती हा गुरु या लोकांना नक्की करून देईल. ही एक आनंदाची बाब या धनुराशीच्या लोकांसाठी असेल. राहू केतूच्या गोचरचा विचार केला तर राहू केतूचं गोचरही पुढील 1 वर्ष अनुकूल असल्याने आता या लोकांनी नोकरी व्यवसायातून मोठे आर्थिक लाभ होणे संभवतं. आता ह्या लोकांना नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ होतील. करिअरमधली अडचणी कमी होऊन त्या करिअरमध्ये प्रगती होणं संभवतं. अपेक्षित ठिकाणी बदली होणं, कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं, धाडस, पराक्रम, कर्तृत्वात वाढ होणं या काळात संभवतं. तृतीयातील राहूमुळे काहींना उत्तम धनलाभ, सुखशांती, शत्रुनाश, भाग्यास कलाटणी मिळणे, मोठमोठी कार्य सिद्धीत जाणे इत्यादी संभवतं.
सप्तमातील गुरुमुळे, आता सप्तमातल्या गुरुच्या गोचर विचार केला तर सप्तमातील गुरु हा ह्या लोकांना कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती आणि आनंदी वातावरण ठेवेल. या गुरुमुळे उत्तम वैवाहिक सुख आणि स्त्री सुख लाभेल. तरुण तरुणीला हा गुरु प्रेम प्रकरणामध्ये भरघोस यश देईल. काहींना नवीन प्रेम प्राप्ती होणं संभवतं. ज्यांच्या प्रेम संबंधामध्ये बिघाड झाला होता तो आता नाहीसा होऊन काहींना पुन्हा प्रेम संपादन होण्याची शक्यता राहील. काहींचे प्रेमाचे रूपांतर प्रेमविवाहामध्ये या काळात होण्याची शक्यता राहील. या राशीच्या लोकांना 1 जून 26 पर्यंत उत्तम विवाहयोग राहील. विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह या काळामध्ये होतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचं सुख या काळामध्ये लाभेल. सगळ्यात मुख्य म्हणजे लग्नेश व चतुर्थेश होऊन गुरु सप्तम स्थानामध्ये बलवान होत असल्याने आता या लोकांना व्यवसायामधून चांगले आर्थिक लाभ होतील. एखादा नवीन व्यवसाय ही सुरू करण्यास आता हरकत नाही. भागीदारी व्यवसायामध्येही चांगले लाभ होतील. काहींना घर, वाहन, वास्तू, शेती, प्रॉपर्टी यांची उत्तम प्राप्ती होणं संभवतं या काळामध्ये, विशेषतः पुढील 1 वर्षामध्ये. त्याचबरोबर शेती, प्लॉट यांच्या विक्री करूनही यांना चांगले लाभ होतील. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु शिक्षणामध्ये मोठे यश देईल. विद्यार्थ्यांना 1 जून 26 पर्यंत होणाऱ्या परीक्षेमध्ये मोठे यश हा गुरु देईल. काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळतील. काहींना संतेसौख्य उत्तम मिळेल. कोर्ट कचेरीमध्ये मनासारखे निकाल लागतील. थोडक्यात धनु राशींच्या लोकांना हा काळ सुख, आनंद, यश, मान, प्रसिद्धी आणि मोठा पैसा मिळवून देईल. मात्र असं असलं तरी राशीला सुरू असलेली शनीची पनोती काहीशी कौटुंबिक मानसिक बाबतीत त्रासदायक जाणार आहे. विशेषतः करिअरमधल्या अडचणी हा शनी वाढवेल. आईच्या आरोग्याची तक्रारी राहतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्यायला लागेल. विशेषतः पनोतीचा त्रास 1 जून 26 नंतर या लोकांना जास्त जाणवेल. तोपर्यंत गुरु उत्तम असल्याने जरी अडचणी आल्या शनीच्या पनोतीमुळे तरी गुरु उत्तम असल्यामुळे येणाऱ्या अडचणीतून व संकटातून या लोकांची मुक्तता हा गुरु करणार आहे. ही गुरुची एक अतिशय चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे धनुराशींना शनीच्या पनोतीचा त्रास हा 1 जून 26 नंतर जास्त जाणवेल. पुढची भाग्यवान 5वी भाग्यवान रास म्हणजे सिंह रास. 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत सिंह राशीला गुरु 11वा म्हणजे राशीच्या लाभस्थानातून जाणार असल्याने हा गुरु सिंह राशीच्या लोकांना नानाविध लाभ करून देणारा व अतिशय शुभ फलदायी जाणार आहे. सध्या सिंह राशीला मात्र शनीची पनोती जून 27 पर्यंत प्रतिकूल सुरू आहे. म्हणजे 8वा शनी सिंह राशीला प्रतिकूल सुरू आहे जून 27 पर्यंत. मात्र आता बुडत्याला काठीचा आधार या उक्तीप्रमाणे या लाभातील आणि बलवान गुरुमुळे 29 मार्च 25 पासून सुरू असलेल्या शनीच्या पनोतीचा त्रास 15 मे नंतर थोडा कमी झालेला पाहावयास मिळेल. ही एक आनंदाची बाब सिंह राशीच्या लोकांसाठी असेल. या गुरुमुळे या लोकांच्या मानसिक स्थितीमध्ये बराच फरक पडेल. मानसिक स्थिरता आणि शांतता या लोकांना मिळेल. काहींना केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. तसेच हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. या गुरुमुळे या लोकांना व्यवसायामध्ये लाभ होतील. तसेच आर्थिक बाबतीत मोठे आर्थिक लाभ करून देणारा हा गुरु ठरलेला दिसतं. मात्र हा गुरु अष्टमेश होऊन लाभस्थानी जात असल्याने काहींना मधुमेह, स्थौल्य, किडनीचे, लघवीचे विकार, खांद्याचे विकार किंवा एखाद्या दीर्घ मुदतीचा आजार होण्याची शक्यता राहील किंवा या आजारामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल. हे लक्षात घ्या गुरुच्या गोचरमुळे. त्यामुळे या लोकांनी आता आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल. मात्र पंचमेश व अष्टमेश या 2 पैशाच्या स्थानाचा मालक होऊन हा गुरु लाभ स्थानामध्ये येत असल्याने या लोकांना आर्थिक लाभ चांगले होतील किंवा आर्थिक लाभाचं प्रमाण वाढेल किंवा बुद्धी, कला यांच्या जोरावर शेअर्स, लॉटरी, सट्टा, ट्रेडिंग या माध्यमातून या लोकांना अचानक धनलाभ होणं संभवतं. तरीही आर्थिक व्यवहार करताना किंवा ट्रेडिंग करताना काळजी घ्या, जपून करा. सिंह राशीच्या लाभात गुरु येत असल्याने या लोकांना आता नानाविध मार्गाने मोठे आर्थिक लाभ होणार आहे. या लोकांची आता एखादी मोठी इच्छापेक्षा महत्त्वाकांक्षा हा गुरु पूर्ण करेल. विशेषतः बऱ्याच दिवसापासूनचे घर, वाहन, वास्तू, प्लॉट, सोने इत्यादी खरेदीचे स्वप्न हा गुरु पूर्ण करेल. उत्पन्नाचे एखादे नवीन साधन हाती लागेल. लाभातील गुरु काहींना प्रेम प्रकरणामध्ये यश देईल. काहींना स्त्रीसुख उत्तम मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल व त्यातून सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा व शिक्षणासंबंधी सर्व इच्छापेक्षा पूर्ण करणारा जाईल. परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश या वर्षामध्ये मिळेल. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील व पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचं सुख मिळेल. थोडक्यात
सिंह राशीच्या लोकांनाही गुरुचं गोचर चांगलं आहे. मात्र लाभातील गुरुचं गोचर जरी उत्तम असलं तरी अष्टमातील शनीच्या पनोतीमुळे काहींना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येणं, उत्पन्न कमी होणं, खर्च वाढणं, पैसे अडकणे, पैसे बुडणे, गुंतवणूक फसणे व त्यातून आर्थिक नुकसान होणं संभवतं, हेही लक्षात घ्या. या काळामध्ये या लोकांना संततीकडून त्रास होणं किंवा संततीच्या समस्या वाढलेल्या पाहावयास मिळतील. या शनीमुळे या काळात संभवतं. विशेषतः जोडीदाराचं आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. सिंह राशीतून सुरू असलेले केतूचे गोचरही प्रतिकूल सुरू असल्याने या लोकांना नोव्हेंबर 26 पर्यंत मनस्ताप, चिडचिड, डोकेदुखी, अनारोग्य, मानसिक त्रास इत्यादी त्रास सिंह राशीच्या लोकांना होणं संभवतं. राशीच्या सप्तमातील राहूच्या गोचरमुळे नुकसान, कलह, वैर, अनारोग्य, जोडीदाराशी मतभेद, क्वचित स्त्रीवियोग किंवा जोडीदाराचा वियोग होणे संभवतं. तसेच काही लोकांना आंतरजातीय, आंतरधर्मीय व्यक्तीशी विवाह करण्याची तीव्र इच्छा या काळात निर्माण होईल. वरील अशुभ फळे मात्र या लोकांना 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 25 पर्यंत व 1 जून 26 ते जून 27 पर्यंत मिळतील, हे लक्षात घ्या. तोपर्यंत मात्र येणाऱ्या संकटातून, अडचणीतून बाहेर काढणारा 11वा गुरु हा तुम्हाला फायदेशीर ठरेल. थोडक्यात सिंह राशीच्या लोकांना शनीची पनोती, 8वा शनी प्रतिकूल आहे, राहू केतूचं गोचर प्रतिकूल आहे. मात्र 11वा गुरु हा तुम्हाला काही बाबतीत एखादी इच्छा अपेक्षा पूर्ण करून देणारा, आर्थिक स्थिती सावरणारा असेल, लक्षात घ्या. तरी या लोकांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 6वी भाग्यवान रास अशी ती म्हणजे मिथुन रास. कारण समजा की पहिला गुरु मिथुन राशीला आहे, मिथुन राशीतूनच गुरुचं गोचर होतं आहे. पहिला गुरु हा असमाधान, दुःख देतो असं जरी असलं तरी मिथुन राशीला मागील काही काळातून होत असलेल्या त्रासातून मुक्तता करणारा हा गुरु असणार आहे. आणि मुळात म्हणजे शनीचं गोचर मिथुन राशीला खूप चांगलं आहे. त्यामुळे मला वाटतं आहे की मिथुन राशीसुद्धा आता प्रगतीपथावर असणार आहे, म्हणून मी ही भाग्यवान राशी समजतो. आपण मिथुन राशीबद्दल बघूया. 15 मे 2025 ते 1 जून 26 पर्यंत गुरुचे मिथुन राशीतूनच म्हणजेच राशीच्या प्रथम स्थानातून गुरुचं गोचर सुरू असल्याने हा गुरु काही बाबतीत अनुकूल, मात्र काही बाबतीत प्रतिकूल व मानसिक असमाधान देणाऱ्याचं लक्षात घ्या. कारण राशीतूनच होणारं गुरुचं भ्रमण हे थोडं त्रासदायक असतं. मात्र हा गुरु मागील 1 वर्षापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची थोडी मुक्तता करणारा ठरेल, हे मात्र नक्की. म्हणजे राशीतून होणारं गोचर हे नक्कीच चांगलं असतं. मिथुन राशीला सध्या शनीचं दशमातील गोचर, नंतर लाभातील गोचर उत्तम असल्याने मिथुन राशीच्या लोकांना एप्रिल 2030 पर्यंतचा काळ हा नोकरी व्यवसायामध्ये उत्तरोत्तर प्रगतिकारक आणि उत्तम जाणार, हे एक आनंदाची बाब या राशींच्या लोकांसाठी असेल. 2017 पासून सुरू असलेल्या या लोकांची अधोगती आता या लोकांची आता संपणार आहे व पुन्हा पूर्वीचे दिवस या लोकांना पाहावयास मिळतील. राहू केतूचे गोचरही या लोकांना पुढील 1.5 वर्ष उत्तम असल्याने या लोकांचे लांबचे प्रवास होणे, परदेशगमन होणं, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणं, तीर्थयात्रा होणं, आकस्मिक लाभ होणं, तसेच धाडस, पराक्रम, कर्तृत्वामध्ये वाढ होणं, एखाद्या पदाची प्राप्ती होणं, उत्पन्नाच्या साधनामध्ये वाढ होणं या काळात संभवतं. सप्तमेश दशमेश भावेशाप्रमाणे विचार केला तर सप्तमेश दशमेश होऊन गुरु हा लग्नस्थानामध्ये येत असल्यामुळे, प्रथम स्थानामध्ये येत असल्यामुळे या लोकांना आता नोकरी व्यवसायामध्ये यश मिळणं, चांगला पैसा मिळणं संभवतं. मात्र राशीला पहिला गुरु हा मध्यम किंवा थोडा प्रतिकूल असल्याने या गुरुची काही अशुभ फळे या लोकांना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः आरोग्याच्या बाबतीत हा गुरु त्रासदायक राहील. हा गुरु उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण करेल. मात्र आर्थिक लाभ मागील वर्षापेक्षा नक्की चांगले होतील. पहिल्या गुरुमुळे मानसिक असमाधान, अस्वस्थता, दडपण इत्यादी राहील. पहिल्या गुरुमुळे व्यक्ती आता सद्गुणी, सदाचारी, धार्मिक होईल, ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे व्यक्तीच्या हातून शुभकार्य घडतील. व्यवसायामध्ये आता चांगले दिवस येतील. व्यवसायातून आर्थिक लाभ होणं संभवतं. काहींच्या सामाजिक मानप्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळेल. नावलौकिक, प्रसिद्धी, पैसा हा गुरु देईल. या गुरुच्या जर दृष्टीचा विचार केला तर हा गुरु पंचम दृष्टीने पंचम स्थानावर पाहत असल्याने या काळात संतती संबंधी शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मागील वर्षीपेक्षा जास्त चांगले यश मिळेल. संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचे योग येतील. सप्तम दृष्टी ही सप्तम स्थानावर पडत असल्याने या गुरुमुळे वैवाहिक सौख्य आणि त्रिसौख्य उत्तम मिळेल. काही पती पत्नीमधील वाद आता मिटतील तर विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह जुळतील. 1 जून 26 पर्यंत या लोकांचे विवाह पार पडतील.
नवी दृष्टी ही भाग्यस्थानावर पडत असल्याने या गुरुमुळे या लोकांना लांबचे प्रवास, तीर्थयात्रा किंवा परदेशगमन किंवा उच्च शिक्षण होणं संभव होतं. थोडक्यात या राशींच्या लोकांचे आता अच्छे दिन येणार आहेत. मिथुन राशीच्या लोकांना लक्षात घ्या. या लोकांनी जर प्रामाणिक कष्ट केले, खूप प्रयत्न केला, तर हा गुरु यांना करिअरमध्ये मोठं यश देणार आहे. विशेषतः जून 26 ते जुलै 27 हा काळ या लोकांसाठी फार मोठे आर्थिक लाभ करून देणारा व चांगलं यश देणारा आहे. लक्षात घ्या, जून 26 नंतर त्यांना खूप चांगली फळं मिळतील. अशा प्रकारे मी तुम्हाला अशा 6 भाग्यवान राशी सांगितलेल्या आहेत. त्या 6 भाग्यवान राशींना हे गुरुचं गोचर अतिशय शुभफलदायी असल्याने या लोकांना छप्परफाडके यश, पैसा, नावलौकिक, मानसिक समाधान, सुख, शांती, आरोग्य मिळणार आहे. या राशीबद्दल मी तुम्हाला सांगितलं. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट अशा लोकांना शेअर करा. म्हणजे त्यांनाही कळेल की आपल्याला येणार आगामी 1 वर्ष कसं जाईल, गुरुचं गोचर कसं असेल. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही मला संपर्क करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेन. त्याचबरोबर मी तुम्हाला गुरुचं हे गोचर 12ही राशींना कसं जाईल सविस्तर. आता या 6 राशींचं काय हा प्रश्न पडला असेल. मी तुम्हाला मेषपासून मीनपर्यंत 12 राशींना गुरुचं गोचर कसं आहे मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. तेही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावेच हे मी तुम्हाला असं निवेदन करेन. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ.